मंजिरी, तू कोण आहेस नक्की? इतकी वर्ष इतकं सगळं घडलं तरी सुद्धा तू तशीच आहेस. पण असं कसं? त्या मंजिरीकडे काही जादू वगैरे आहे की काय? पण त्याच्या जोरावर ती इतकी वर्ष टिकू शकली. नाही, बरोबर आहे, अथर्व तिच्या पाठीशी उभा आहे ना. तो कायम तिला वाचवत राहतो, कारण त्याचा आई म्हणून तिच्यावर खूप विश्वास आहे. पण आता मात्र मी तिला सोडणार नाही. मायाने मला जे काही सांगितलंय ना, त्यानंतर मला आता तिची खूप भीती वाटते. पण तरीही मी काहीतरी करणारच. काय झालं? घाबरलीस का? माझा विचार करत होतीस का? सॉरी हा, तुला डिस्टर्ब केलं. हे काय लपवतेस? द्राक्ष? अगं असं लपून का खातेस? खा. तुझा दादा गेला म्हणून तुला गोष्टी चोरून खायची काहीच गरज नाही नर्मदा. कारण जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत मी तुला कायम भीक घालत राहीन. मंजिरी, हा, चिडायचं नाही. बर चल, तुला मूभ आहे. दादा गेलाय ना तुझा, पिक्चर आहे. आता एक काम कर, शांतपणे जाऊन झोप आणि माझा विचार करत बसू नकोस. हं? मंजिरी, तू या घरात तुझं राज्य बरीच वर्ष टिकवलंस, पण आता तुझी वेळ संपली. तुझा अंत आता जवळ आलाय. जसा कंसाचा वध करायला कृष्णाने जन्म घेतला होता ना, तसाच तुला संपवायला मीराचा जन्म झालाय. तुझ्या मृत्यूची आणि तुझी भेट मी लवकरच घालून देईन. मीरा, तू रडतीयस? काय झालंय? काही नाही, तुम्ही झोपा. तू रडतीयस? मी असताना तू रडतीयस? मी नाही करू शकत इग्नोर. मीरा, आपलं नातं इतकं वीक झालं नाहीये. काय चालू तुझ्या मनात, तुम्हाला सांगू शकतेस? काही नाही, मला मला माझ्या आईची खूप आठवण येते. काही झालंय म्हणजे? अशी अचानक आईची आठवण? तुम्हाला खरं सांगितलं तर ते तुम्हाला पटणारच नाहीये. मग खरं सांगून तरी काय उपयोग आहे? नाही, काही झालं नाहीये. पण ती आई आहे ना, तिची आठवण कधी येऊ शकते. युअर राईट. मलाही माझ्या आईची खूप आठवण यायची. मी 9 वर्षांचा असताना आई गेली होती. आई गेल्यानंतर कित्येक दिवस मी झोपलोही नव्हतो. आईच्या कुशीत झोपायची सवय झाली होती ना मला. मग नंतर मंजिरी आई आली. तिने माझ्यावर खूप प्रेम केलं, खूप माया केली. जन्मदात्री आई गेल्यानंतरची जी पोकळी निर्माण झाली होती ती मंजिरी आईने भरून काढली. मी तुझ्या भावना समजू शकतो. एक बाई
आपल्या नंदेसाठी इतकं करू शकते, पण माझी वहिनी खूप चांगली होती. सतत दुसऱ्याचा विचार करायची, सगळ्यांवर प्रेम करायची, सगळ्यांची काळजी घ्यायची. ती असताना ना मला या घरात कधीच परक वाटलं नाही. पण ही मंजिरी जेव्हा या घराची मालकीण झाली ना, त्यानंतर मात्र या घराचा काळच बदलून गेला. मीरा हे बघ, तुला कळतंय का? हे सगळं खूप भयानक आहे. हे सगळं अथर्वला कळायलाच हवं. हे बघ, ही गोष्ट जेव्हा घडली ना तेव्हा अथर्व लहान होता. कदाचित त्याला नसेल आठवत. पण मी तुला सांगते, प्लीज काहीतरी कर. आत्या, हे सगळं खरंच असं घडलं होतं का? हे सांगण्यात माझा काहीही स्वार्थ नाहीये. मला फक्त दादाच्या बाबतीत काय घडलं आणि ते मंजिरीने केलंय एवढंच सिद्ध करायचं आहे. आणि मला माहितीये ते तू करू शकशील, म्हणून मी तुला सांगते. अच्छा, या दोघी माझ्या विरुद्ध योजना आखतायत. हरकत नाही.